सध्या निवडणुकीचे वारे फिरू लागले आहे। लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळे साहजिकच आचारसंहिता सुरू झाली आहे। याचाच फायदा घेत अधिकारी वर्ग आपल्या आचारसंहितेच्या दिलेल्या कामात मग्न असताना भूमाफिया याचा पुरेपूर फायदा घेताना दिसून येत आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सी प्रभागामध्ये म्हणजे चंदनसार प्रभागातील सहकारनगर या ठिकाणी अवधनगरी येथे भूमाफियांनी पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावमौजे विरार सर्वे क्रमांक 70/10 या ठिकाणी मूळ मालक दिलीप चौधरी असल्याचे समजले असून खरेदीदार हितेश छोटेलाल परमार असून या ठिकाणी झालेल्या बांधकामामध्ये बांधकाम पूर्ण झाले देखील नाही तरी देखील ज्या रूम तयार झाल्या त्यामध्ये विक्री करणारा अनिल शिवशंकर झा असल्याचे समजते। आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या सहकारनगरमध्ये मागील अनेक महिन्यांपासून म्हणजेच आचारसंहिता नसताना देखील या ठिकाणी कारवाई झाली नाही। पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसून पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी मात्र अनधिकृत बांधकामाला जणू काही दुजोराच दिला असल्याचे एकूणच चित्र आहे। संबंधित प्रभागामध्ये यापूर्वी राजरत्न खिल्लारे म्हणून उपायुक्त होत्या। सध्या त्यांची बदली झाली असून आज दिनांक 10/4/2024 रोजी आयुक्तांनी काही उपायुक्तांच्या नवनिर्वाचित नियुक्त्या केल्या असून यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार अनधिकृत बांधकामाचा विभाग यामध्ये उपायुक्त म्हणून दीपक झिंजाड यांची शासनाकडून प्रतिनियुक्ती नवीन नियुक्ती म्हणून करण्यात आल्याचे समजले, तर उपायुक्त परिमंडळ 1 या ठिकाणी प्रियांका राजपूत यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली असून या दोघांचा कारभार सी प्रभागावर नियंत्रण ठेवण्यात येत असून आजपर्यंत केलेल्या या प्रभागामध्ये आणि विभागामध्ये नियुक्त्या झालेल्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची या सहकारनगरमध्ये तोडक कारवाई झाली नसून आता या नवीन आलेले उपायुक्त या ठिकाणी कितपत कारवाई करते आणि तोडक कारवाई करतील याकडे तक्रारदार आणि जाणकारांचे लक्ष लागले असून पालिकेतील अनेक बांधकामांना छुपा पाठिंबा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे असल्याचे अनेक उदाहरणावरून दिसून येत आहे। अशा अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आयुक्त अनिल कुमार पवार कुठेतरी कमी पडल्याचे अनेक तक्रारदारांकडून समजते। त्यामुळे या ठिकाणी आता कारवाई कशी होते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे।